10 शेळ्या घेतल्या तर 3 वर्षांनी तुमच्याकडे किती शेळ्या असतील आणि किती पैसा मिळू शकतो? आज आपण याचं साधं गणित पाहणार. पण शेवटी मी अशी एक चूक सांगणार आहोत ज्यामुळे संपूर्ण गणित बिघडू शकतं. नमस्कार मित्रांनो, गावठी अॅग्रो फार्म मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. समजा तुम्ही 10 मादी शेळ्या आणि एक चांगला प्रजननक्षम बोकड यापासून सुरुवात केली. योग्य व्यवस्थापन असेल तर एका वर्षात या शेळ्यांपासून चांगले पिल्लं मिळू शकतात. आता समजा सरासरी प्रत्येक शेळीपासून वर्षाला जवळपास 1.5 ते 2 पिल्लांचा विचार केला म्हणजे 10 शेळ्यांपासून पहिल्या वर्षी साधारण 15 ते 20 पिल्लं मिळू शकतात. पण इथे सगळं विकायचं नाही. चांगली मादी पिल्लं तुम्ही स्वतःच्या कळपात ठेवली तर पुढच्या वर्षी तुमच्या फार्मच्या ब्रीडिंग कॅपॅसिटी वाढतो. म्हणजे पहिल्या वर्षी 10 शेळ्या, दुसऱ्या वर्षी तुमच्याकडे स्वतःच्या पिल्लांमधून माद्यांची संख्या वाढू शकते आणि तिसऱ्या वर्षी हा कळप आणखी मोठा होऊ शकतो. पण मित्रांनो, हे फक्त उदाहरण आहे. प्रत्यक्ष संख्या, जात, प्रजनन दर, पिल्लांचा मृत्यू दर, व्यवस्थापन, खाद्य आणि विक्री यावर अवलंबून असते. आणि इथे सर्वात महत्वाची गोष्ट येते, फक्त शेळ्यांची संख्या वाढवणे म्हणजे नफा नाही. जर खाद्याचा खर्च जास्त असेल, आजारपण वाढलं असेल, पिल्लांचा मृत्यू दर जास्त असेल किंवा बाजारभाव नसेल तर 50 शेळ्या असूनही नफा कमी असू शकतो. म्हणून शेळीपालनात मोठं होण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: चांगली जनावरे, कमी मृत्यू दर आणि योग्य बाजारपेठ. म्हणून 10 शेळ्यांपासून सुरुवात करणं शक्य आहे, पण सुरुवातीपासूनच नियोजन असणंही खूप गरजेचं आहे. आता प्रश्न असा आहे की तुमच्या जवळपास बकऱ्यांचा कोणता बाजार आहे ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करून व्हिडिओ सेव्ह करा आणि शेळीपालनातील अशाच भन्नाट माहिती करता गावठी अॅग्रो फार्मच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका.